नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। बघू शकता माग पालखीसाठी सगळे रस्ते अडवून ठेवलेले आहेत। कुठली टू व्हीलर जायला रस्ता अलाउड नाही करत आहे। आम्ही आता लावली तिकडे मागच गाडी चालत चाललोय। पूर्णपणे बघू शकता तुम्ही इथं रस्ते ब्लॉक केलेत। आता आलो आपण निगडी चौकामध्ये, गर्दी पाहू शकता। पालखीची पूर्ण तयारी चालू आहे इथं। पोलीस इथं उभे आहेत, वारकरी जमलेले इथं बसलेत, अर्धे इथं बसलेत। गर्दी बघू शकता तुम्ही। पिशोला वाटतायत। लोकेशनला तर पोहोचलेलो आहे आम्ही। थोडंसं अजून थोडं पुढे गेल्यानंतर आमचं लोकेशन भेटेल आम्हाला। संस्कार प्रतिष्ठान कडून आज मोफत आरोग्य शिबिर राबवण्याचं चालू आहे। आपला टेंट थोडं पुढे गेल्यानंतरच आहे। गर्दी बघू शकता तुम्ही, मागे फुल गर्दी आहे। फायनली आम्ही त्या लोकेशनला पोहोचलोय। लांबून बघू शकता तुम्ही, मार्क करून दाखवेल व्हिडिओ मध्ये बघू शकता। आपण आपल्या लोकेशनला आलेलो आहे। इथे आपला कॅम्प भरलाय मोफत आरोग्य तपासणी शिबिरचा। बघू शकता म्हणजे संस्कार प्रतिष्ठानचे मेंबर सगळे आलेले आहेत आणि इथून पालखी येणार आहे। हा आपला मेडिकल कॅम्प आहे, तो जो नेहमी संस्कार प्रतिष्ठानकडून भरवला जातो। तुम्ही जर पाहिलं तर नगरपालिका सुद्धा त्यांचं काम चोख बजावत आहेत। भजने चालू असताना मोफत मसाज सेवा सुद्धा इथं चालू आहे, पाहू शकता तुम्ही। या सेवेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हाताची, पायाची, खांदे पूर्णपणे त्याची सेवा करून दिली जात आहे। तुम्ही मोफत मसाज सेवा चालू आहे संपूर्ण वारकऱ्यांसाठी। आणि जर तुम्ही या साईडला जर बघितलं तर इथं सगळे डॉक्टर आहेत आपले। ते म्हणजे त्यांना काही त्रास होत असेल, पाय दुखत असतील तर त्यावर थोडस टॅबलेट्स वगैरे देऊन थोडस चेकअप करत आहेत। कॅम्पमध्ये तुम्हाला 4 ते 5 डॉक्टर पाहायला भेटतील। सर्वजण त्यांच्या कामामध्ये स्पेशलिस्टच आहेत। यामध्ये किती वारकरी सेवेचा लाभ घेतात, त्यांना होणारा प्रॉब्लेम यावर काम केले जाते की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जाईल। प्रत्येक जण त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात। काही जण भजने घेऊन वारकरी यांची मने जिंकतात, तर काही जण समाजसेवा करून। बघू शकता की दिवसामध्ये माझा कार्यक्रम चालू आहे। एक ठिकाणी तर आपलं मोफत शिबिर चालू आहे, एक ठिकाणी मोफत मसाज चालू आहे, पूर्ण वारकऱ्यांची सेवा चालू आहे। इथं भजनं चालू आहेत मागे बघू शकता। मसाज सेवामध्ये महिलांचा हातभार खूप मोठा होता।
सगळेजण भजनांमध्ये सहभाग घेत होते, तर आम्ही विचार केला आपण का मागे राहावं. पालखीमध्ये जेवढा मोठ्यांचा सहभाग होता तेवढाच लहान मुलांचा सुद्धा सहभाग होता. मी डॉक्टर मृणाल नितीन फोंडेकर. मी संस्था प्रतिष्ठानची फाउंडर मेंबर आहे. संस्था प्रतिष्ठान संस्था आम्ही साधारणतः 2005 पासून सुरू केली वारकऱ्यांची सेवेसाठी आणि सर्व ठिकाणी मोफत आरोग्य सेवा आम्ही देतो. मोस्टली वारकऱ्यांच्या दरवर्षीच्या ही जी पालखी निघते त्याच्यामध्ये आपले मोफत आरोग्य सेवा असते. संस्थेचे सगळे सभासद कार्यकर्ते सगळे कार्यकारी सदस्य त्याच्यामध्ये भाग घेतो. त्याच्यामध्ये आपण पेशंटला पेन किलर ड्रॉप्स म्हणजे अंगदुखीच्या औषधं, सर्दी खोकल्याचे औषधं, डोळ्यांचे ड्रॉप्स, खोकल्यांचे औषधं असे वेगवेगळ्या प्रकारचे तात्पुरते जे आजारांवर इलाज होऊ शकतो असे आपण औषध गोळा वाटप करतो. त्याच्यामध्ये टीम ऑफ डॉक्टर्स काम करतात. त्याच्यामध्ये जनरल फिजिशियन, डोळ्यांचे डॉक्टर, डेंटिस्ट, काना घशाचे डॉक्टर असे वेगवेगळे फील्ड मधले डॉक्टर सेवा देतात. आणि दरवर्षी हा उपक्रम आपण पालखीच्या पहिल्या दिवशी मुक्कामी जेव्हा आकुर्डीला पालखी जाते त्या दिवशी आपण नेहमी राबवतो संस्था प्रतिष्ठानच्या ट्रस्टच्या मार्फत. आताच आपण पाहिलं की मृणाल मॅडम त्यांचं म्हणजे कार्य काय आहे संस्थेसाठी आणि ते काय काम करतात ते आपण आता व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं. येथे रांगोळीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजून येईल त्यांची रांगोळी काढायची पद्धत खूप वेगळी आहे आणि फास्ट सुद्धा. प्रत्येक दिंडीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक दिंडीमध्ये वेगवेगळी एक पालखी तयार होते. मिनी पालखी बोलू शकता तुम्ही. प्रत्येकाचं एक ग्रुप आहे. प्रत्येक जण ग्रुप वाईज पालखी घेऊन चालले. तुम्ही वारकऱ्यांचे उत्साही चेहरे पाहू शकता. प्रत्येक जण आपल्यासोबत त्यांना लागणारे गरजेचे साहित्य सोबत घेऊन चालत आहेत. त्यामध्ये पाणी बॉटल झाली, थोडासा नाश्ता झाला. दिंडीमध्ये प्रत्येक ग्रुपची वेगवेगळी थीम आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच मी कशाबद्दल बोलतोय. बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या ह्याच्यावर काहीतरी विचारलेले आहेत काय करायला पाहिजे. वारकरी यांना थोडीशी मदत म्हणून त्यांना गरजेचे साहित्य पुरवले जाते. उदाहरणार्थ बिस्किट झालं, पाणी बॉटल झालं. या दिंडीमध्ये तुम्हाला काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन जाताना दिसतील तर काही लहान मुले तुकारामांच्या वेशभूषेत. चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम तुकाराम. वाजयंत्रीच्या तालावर संस्कार प्रतिष्ठानची टीम पहा. लेडीज फुगडी खेळत आहे. पुरुषांनी का मागे राहावे, त्यांनी सुद्धा लगेच सहभाग घेतला.
तुम्ही पाहू शकता वाजयंत्रीच्या तालावर सगळे संस्कार प्रतिष्ठानची टीम किती उत्साही दिसत आहे आणि पूर्ण कार्यक्रमात सगळे सहभागी झालेले आहेत. इस डान्स के लिए तो लाईक तो बनता है. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा जर तुम्हाला हा डान्स आवडला असेल तर. एवढ्या सगळ्या कार्यक्रमात पालखी कुठपर्यंत आली त्यावर लक्षच गेलं नाही. तुम्ही पाहू शकता पालखी जवळ आलेली आहे. लांबून दिसणार नाही, थोडं मार्क करायला लागेल. जशी जशी पालखी जवळ येते तशी जशी गर्दीच वाढत चालली आहे खूप. तुम्ही बघू शकता मागं पूर्ण प्लॅटफॉर्म भरलेला आहे गर्दीने. फायनली पालखी आलेली आहे. गर्दी बघू शकता. बघू शकता तुम्ही पालखी आपल्या समोरून आता पुढच्या त्यांच्या मार्गावर चाललेली आहे. आशा करतो की सगळ्यांना पालखीचे दर्शन झाले असावे. फायनली पूर्ण कार्यक्रम झालेला आहे. पाहू शकता पूर्ण गर्दी पण कमी झाली. पालखी सगळे पुढच्या प्रवासाला गेलेली आहे. आता मेन म्हणजे जो इथे तुम्हाला पडलेला कचरा दिसतोय तो आता आम्ही सगळे साफ करणार आहे. कारण की एवढा कचरा रस्त्यावर घेऊन चालणार नाही, तो कचरा झाला. बघू शकता तुम्ही पालखी गेल्यानंतर लगेच स्वच्छता अभियान चालू झालेलं आहे. संपूर्ण कचरा कसा साईडला करून ठेवता येईल ते चालू आहे. संपूर्ण कार्यक्रम झालेला आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. भेटू पुन्हा एकदा. बाय.